नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपण देतच असतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एप्रिल आणि मार्च हप्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ता का आला नाही आहे या संदर्भातली मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आलेली आहे. तर साधारणतः मागील 2 दिवसांपासून 12 आणि 13 तारखेला जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला. आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की काही ठराविक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो जमा झालेला आहे. तर यामध्ये जळगाव जिल्हा असेल किंवा इतर काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल तर या 2 महिन्यांचा लाभ जमा झाला. या जिल्ह्यातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना जो हप्ता आला त्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट शेअर केले आणि याची माहिती आपण दिलेली आहे. इतर सोशल मीडियावरती देखील तुम्ही पाहिलं असेल की मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेलीच होती. म्हणजेच हप्ते वितरण आहे ते काही लाडक्या बहिणींना आलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जी मोठी संख्या आहे अगदी 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ता आलेलाच नाही आहे. साधारणतः मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय त्या जिल्ह्यामध्ये देखील अजून हप्ते वितरण सुरू झालेलं नाही. याच्यामध्ये रत्नागिरी, साधारणतः रायगड, त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर असे अनेक जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये लाडक्या बहिणींना लाभ आलेला नाही आहे. तर हा लाभ का आला नाही आहे तर लक्षात घ्या, तुम्ही अपात्र नाही आहात. हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत की लाडक्या बहिणींना लाभ आलेला नाही आहे म्हणजे अपात्र का तर मुळीच नाही आहे. तर प्रत्येक महिन्याच्या वेळी हप्ते वितरणाचा GR येतो. मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा होते आणि त्याच्यानंतर लाभ वितरण आहे ते सुरू होतं. तर अशी प्रोसेस जी आहे ती नेहमी अंमलात आणली जाते. तुम्हाला देखील ही जी प्रोसेस आहे ती परिचयाची आहे. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेतलेली आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी टेक्निकल प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसचं काम चालू होतं. तर या टेक्निकल प्रोसेसच्या अंतर्गतच काही ठराविकच लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता आला त्यांनाच एप्रिल महिन्याचे असे 2 हप्ते जमा झालेले आहेत. तर मागील काही दिवसांपासून ही टेक्निकल प्रोसेस चालू आहे. तर याच कालावधीमध्ये या लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो आलेला आहे. म्हणजेच लक्षात घ्या, काही ठराविकच आणि नेमक्याच लाडक्या बहिणींना हा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे. अजून 1 कोटीपेक्षा 1.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना अजून मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आले नाही आहे. तर यांना काहीच घाबरायचं कारण नाही आहे. मी संबंधित विभागामध्ये देखील आपण माहिती घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला, EKYC प्रॉपर आहे, अशा लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यांना फक्त प्रतीक्षा करायची आहे. लवकरच हप्ते वितरणासाठी DBT पुन्हा ॲक्टिव्ह केली जाणार आहे. म्हणजेच जो लाभ वितरित झाला तर टेक्निकल एररमुळे किंवा टेक्निकलच्या प्रोसेसमध्ये काम चालू असल्यामुळे काही लाडक्या बहिणींनाच हा लाभ आहे तो जमा झाला होता. तर याच्यामध्ये आता GR येतोय की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. पण एवढं मात्र खरं आहे की हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू होण्यासंदर्भात मंत्री आदिताई तटकरे या संदर्भात घोषणा करणार आहेत. तर त्यांची देखील घोषणा होईलच. पण लक्षात घ्या, घोषणा होण्यापूर्वी देखील पुन्हा DBT ॲक्टिव्ह होऊन लाभ आहे तो वितरित होणार आहे. साधारणतः 3 ते 4 दिवसांचा कालावधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत 1.5 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ते वितरणासाठी साधारणतः 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जर आजपासून हप्ते वितरण सुरू होत असेल, लक्षात घ्या आपण या संदर्भात माहिती देणारच आहोत. जर हप्ते वितरण सुरू होत असेल तर लगेचच लाडक्या बहिणींना सगळ्याच लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही आहे. साधारणतः लक्षात घ्या पुढील 2 ते 3 दिवसांचा कालावधी यासाठी लागणार आहे. म्हणजेच ही आताची अपडेट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अपात्र नाही आहेत. आपण वारंवार ही गोष्ट सांगत आहोत कारण का तुमचा हप्ता हक्काचा सन्मान निधी मार्च आणि एप्रिल 3,000 रुपये तुम्हाला काही वेळातच मिळणार आहे. तर DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर प्रॉपर माहिती देणार आहोत. तर टेक्निकल प्रोसेस DBT अंतर्गत चालू असल्यामुळे काहीच लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा लाभ आहे तो आलेला आहे. उर्वरित लाडक्या बहिणींना देखील लवकरच हप्ते वितरण सुरू होणार आहे. आज सकाळपासून कोणत्याच लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे ही देखील महत्त्वाची बाब आहे. हप्ता जमा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.